वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात तुम्ही 7 ऑगस्ट रोजी मोर्चा काढणार होतात. या मोर्चाचं कशा पद्धतीनं नियोजन करण्यात आलं आहे? प्रामुख्यानं वीज वितरण कंपनीच्या अनेक समस्या आहेत. त्यामुळं सर्वसामान्य ग्राहक मेटाकुटीला आलेला आहे. म्हणजे व्यावसायिक वीज पुरवठा असेल, घरगुती वीज पुरवठा असेल किंवा कृषी पंप असतील, कुठलंच त्याचं तारतम्य राहिलेलं नाही. वेळेवर लाईट टिकत नाही, लाईट लगेच ट्रिप होते, लोड शेडिंगचा टाइम टेबल नाही, अशा कुठले अनेक गोष्टी होत्या. या अनुषंगानं आम्ही त्यांना 4 ऑगस्ट रोजी एक निवेदन दिलेलं होतं की कंधार शहरातील ज्या तालुक्यात समस्या आहेत त्या आपण समस्या दूर केल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये असतील अनियमित वीज पुरवठा असेल, ग्राहकाच्या संमतीशिवाय विद्युत मीटर बदलणे असेल, चुकीची रिडिंग आहे आणि अशा अनेक आहे. जे फ्यूज कॉल सेंटर आहे की एकही नंबर असा नाही आहे की लोकांच्या अडचण झाल्यानंतर MSEBला त्यांनी किंवा विद्युत वितरण कंपनीला फोन केला पाहिजे. या अनुषंगाने एक निवेदन दिलं होतं आणि त्या संदर्भात 7 तारखेला आम्ही MSEBच्या कार्यालयावर निदर्शन मोर्चा करणार होतो. मग त्या अनुषंगाने त्यांना निवेदन दिल्यानंतर त्यांचं आज शिष्टमंडळ आमच्या भेटीला आलं. तर त्यामध्ये कनिष्ठ अभियंता माननीय पठाण साहेब व त्यांचे काही कर्मचारी होते. तर त्यांनी विनंती केली की बाबा आम्ही उपकार्यकारी अधिकारी आणि आम्ही या ठिकाणी नवीन आहोत आणि आपल्या काही ज्या निवेदनाच्या अनुषंगाने ज्या काही तक्रारी आहेत, काही मुद्दे आहेत, त्याचं निराकरण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आम्ही त्यांना सांगितलं की बाबा दुर्गादेवी आहे, नवरात्र आहे, दसरा आहे, दिवाळी आहे, गोपाळकाला आहे. या काळामध्ये जर आपला जर विद्युत पुरवठा जर पुन्हा सुरळीत नाही झाला तर आम्ही निश्चितच आगामी काळामध्ये त्या संदर्भातलं मोठं आंदोलन करू. त्या संदर्भातलं त्यांनी आम्हाला त्यांचं लेखी पत्र दिलं. त्या पत्रामध्ये असा उल्लेख केलेला आहे की आपल्या ज्या काही अडीअडचणी असतील त्याचं निराकरण करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू. त्या अनुषंगाने आम्ही हा उद्याचा 7 तारखेचा मोर्चा तात्पुरता स्थगित केलेला आहे आणि सर्वसामान्य जनतेचा अडीअडचणी जर निराकरण दूर झाले नाही तर यावर मोठा मोर्चा आम्ही निश्चित आगामी काळात काढू. भाऊ, आपण जर बघितलं तर केंद्रात, राज्यात आणि नांदेड जिल्ह्यामध्ये हे महायुतीची सत्ता आहे, भाजपची सत्ता आहे. असं असतानाही तुम्हाला विशेष म्हणजे जे ऊर्जा खातं आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. असं असताना तुम्हाला मोर्चा काढण्याची काय वेळ येत आहे? राज्यामध्ये, केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची महायुतीची सत्ता आहे. अशा परिस्थितीमध्ये एखादी चुकीची गोष्ट झाली तर त्याला आरसा दाखवणं एक सर्वसामान्य माझ्यासारख्या जनसामान्यातल्या कार्यकर्त्याला कर्तव्य आहे. मग सत्तेत असो की विरोधी पक्षात असो, आम्ही सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणारा माझा पिंड आहे. या अनुषंगाने आम्ही निश्चित दिलो आहे. तसं बघितलं तर आमच्याकडे सत्ता असतानाही निवेदन देणे हे थोडं संयुक्तिक वाटत नाही, परंतु चुकीला चुकी म्हणणाऱ्यापैकी मी आहे. दिलेल्या आश्वासनानंतर जरी MSEBने कुठलीही जर उपाययोजना केली नसेल किंवा तक्रारीचं निरासन केलं नसेल तर आम्ही निश्चित त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात मोर्चा काढू.